बुलेटिनच्या सुरुवातीला जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं जरांगेंचं उपोषण अखेर स्थगित करण्यात आलंय। राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजित सिंग आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली। शंभूराज देसाईंनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला 1 महिन्याचा वेळ द्यावा अशी विनवणी केली। जरांगेंनी देसाईंची विनंती मान्य करत सरकारला 13 जुलैपर्यंतची वेळ दिली आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी संबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं। शिंदे साहेबांनी त्याचा शब्द दिलेला आहे असं शंभूराज देसाईंनी सांगितलं। मात्र जर सरकारनं 1 महिन्याच्या आत मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा लढणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। म्हणजे आता नानाने शब्द दिलाय, उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्याचा सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो आणि 1 महिन्याचा अवधी आज दादाने इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुणबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोटीस सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी। जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं, फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं। तर 6 दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर स्थगित करण्यात आलंय। सरकारकडून जरांगेंना 1 महिन्याचा वेळ जो आहे तो मागून घेण्यात आलेला होता आणि सरकारनं हा वेळ मागून घेतल्यानंतर अखेर त्याच्याबद्दलचं आश्वासन देण्यात आलं आणि मग मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। आता हे राजेसाहेबांनी आले तर आपण आमरण उपोषण हे स्थगित करतोय। आपल्या आई बहिणींनाही काही मार लागला होता राजेसाहेबांच्या, त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ, पण एक महत्वाचं सांगत राहिले ते ऐका, अण्णा ऐका रे खबर। आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं। या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे। ऐका बरं का सगळेजण, काय ते नंतर वाजला